नमस्कार. आज आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल कोफ्ता. बघूयात. त्यासाठी लागणार आहे एक मोठा गाजर, पाव किलो सुरण, 2 बटाटे छोटे, एक चम्मच मीठ, एक आणि थोडंसं लागेल अजून, 2 चम्मच मिरची पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला, थोडंसं लाल मसाला घरचा, अर्धा चम्मच हळद, 1 कप बेसन चण्याचं पीठ, अर्धा लिंबू पिळायचं आहे कारण सुरण खवखवतं थोडंसं घशाला, तर ते टाकल्यामुळे लिंबू टाकल्यामुळे ते खवखवणार नाही घशाला, व्यवस्थित छान लागेल आणि थोडी आंबट टेस्ट येते त्यामुळे. 1 चम्मच आलं लसूण पेस्ट, अर्धा चम्मच ओवा. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण आणि ह्याचे आपल्याला गोळे करून तळून घ्यायचे आणि मग त्यानंतर आपण त्याची पुढची प्रोसेस बघूया. सर्व आपण ह्या ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या किसून घेतलेल्या आहेत किसणीवर. मिक्स करताना मला पीठ थोडंसं कमी वाटतं आहे, तर मी थोडंसं पीठ आणखीन ॲड करते. तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता, म्हणजे ते व्यवस्थित गोळे व्हायला हवेत. मी आणखी थोडं पीठ घेतलं आहे सुक्कं. तर थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि पुन्हा एकदा मिक्स करूया. हे कोफ्ते माझे खूप फेवरेट आहेत. माझ्या मम्मीची रेसिपी आहे ही, ती मी आज बनवते. खूप छान बनवते माझी मम्मी. तर आता आपलं हे बॅटर रेडी झालं आहे. आता आपण याला गोळे करूया छोटे छोटे. आता हे आपले गोळे रेडी झाले आहेत, त्यात आपण फ्राय करून घेऊया. तळून घेते मी. आता कढईत तेल टाकूया कोफ्ते तळायला. तर एक आपण तेलात सोडूया. गॅस फास्ट करायचा मध्ये टाकेपर्यंत. जितके बसतील तेवढे टाकायचे. कोफ्ते आपले तळून झालेत. फास्ट गॅसवर 2 मिनटं फिरवायचे आणि काढायचे. ते सर्व गोळे तयार झालेत फ्राय करून. आता आपण ही फोडणी देऊया. याची ग्रेव्ही बनवायची आपल्याला. तळून घेतले त्यातच फोडणी द्यायची आपल्याला ग्रेव्हीसाठी. राई तळतळली की हिंग टाकायचं. हिंग, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट 1 चम्मच घालूया. थोडेसे ब्राऊन एक मोठ्या कांद्याची पेस्ट, टोमॅटोची पेस्ट,
एक मोठा कांदा आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो घालायचा. तर याला चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊया, भाजून घेऊया व्यवस्थित. फास्ट गॅसवरच करायचं हे. तर यामध्ये मिरची पावडर 1 चम्मच घालायचं आहे. आणखी 1-2 चम्मच मिरची पावडर, हळद, गरम मसाला अर्धा चम्मच, मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर, थोडंसं ड्राय होईपर्यंत आपल्याला हे करून घ्यायचं आहे, गरम फ्राय करून घ्यायचं आहे. 1 चम्मच मीठ आपण तळलेत कोफ्ते त्यामध्ये पण टाकले, तर यामध्ये थोडंसं अंदाजाने टाकायचं. हे थोडं तिखटच बनवायचं, तिखट छान लागतं. कारण भाज्या कसं गाजर बटाटा थोडेसे गोडसर असतात, तिखट असेल तर खायला छान लागेल. उकळलेत अंदाज बघा, हे बघा जराही पाणी राहिलं नाही आहे याच्यामध्ये. तर आपण याच्यामध्ये 1 वाटी पाणी आणि अर्धी वाटी म्हणजे 1.5 वाटी पाणी टाकलं आहे. थोडंसं पाणी जास्त ठेवायचं, कारण की थोडं जसं थंड होईल तसं ते आळतं आणि घट्ट होऊन जाईल, मग एकदमच सुक्कं होऊन जाईल. आपल्याला मीडियम पाहिजे. तर 1 उकळी आली की आपण हे कोफ्ते याच्यामध्ये टाकायचे. तर ह्यामध्ये उकळी आली तर यामध्ये कोफ्ते घालायचे. तर फक्त 10 मिनटं ठेवायचं. 10 मिनटांनी आपली ग्रेव्ही रेडी होईल. मीडियम थिक बनेल आपली. तर कोथिंबीर घालून गार्निश करूया. ही आपल्याला एवढीच पातळ ठेवायची आहे, थोड्या वेळाने ती घट्ट होणार आहे, अळणार आहे. तर गॅस बंद आणि झाकण देऊया. ही रेडी आहे आपली व्हेजिटेबल कोफ्ताची ग्रेव्ही. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा रेसिपी कशी वाटली ते.